किती प्रतिक्रिया तुम्हाला आली? निश्चितच डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची होऊ घातलेली ही जी पंचवार्षिक निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या प्रथम सर्व वार्ताहर बंधूंना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की आमचा कामगारांचा जो दबलेला आवाज आहे तो आपल्या वार्ताहरांच्या रूपाने, पत्रकारांच्या रूपाने तुम्ही जे आम्हाला स्थान दिलं आणि जे स्टेज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल या ठिकाणी प्रथमतः मी सर्व वार्ताहर व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो। सर्व कामगारांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आज या ठिकाणी जो आमचा कामगार मेळावा जो आम्ही आयोजित केलेला होता, त्या कामगार मेळाव्यासाठी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अरुणसाहेबजी तनपुरे असतील, त्याचप्रमाणे कारखाना बचाव कृती समिती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमृत काका धुमाळ असतील, त्याचप्रमाणे शेतकरी विकास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजूभाऊ शेटे असतील, या तिघांनाही या ठिकाणी आज आम्ही कामगारांनी टप्प्याटप्प्याने एक तासाच्या फरकाने या ठिकाणी कामगारांची देणी आपण कशी देणार, निवडून आल्यानंतर कामगारांना व या बंद पडलेल्या भग्नावस्थेत गेलेल्या कारखान्याला कसा न्याय देणार याबाबत आम्ही या ठिकाणी आज त्यांना आमंत्रित केलेलं होतं व आज आमच्या सर्व कामगारांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी तीनही पॅनलचे प्रमुख उपस्थित राहून त्यांनी त्यांचा जो काही मतदानामध्ये एजेंडा आहे, निवडून आल्यानंतर त्यांचे जे काही ध्येय धोरण असतील याविषयी त्यांनी सर्व कामगारांना आम्हाला संबोधन केलेलं आहे। त्यानुसार आम्ही सर्व कामगार या ठिकाणी आज जसे एकत्रितपणाने या ठिकाणी एका छताखाली येऊन आज हा मेळावा संपन्न केला, अगदी त्याचप्रमाणे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा आम्ही सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी मोठा मेळावा लावून आम्ही आजच्या झालेल्या या तीनही मंडळांचे जे काही त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे यावरती मंथन करून भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत काय विचार करायचा, कोणाच्या बाजूने कोणाच्या पारड्यात झुकतं माप द्यायचं किंवा तटस्थ राहायचं, या सगळ्याचा विचार आम्ही येत्या काही दिवसामध्ये करणार आहोत। आणि पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या तीनही पॅनल प्रमुखांचं सर्व कामगारांच्या वतीने आम्ही स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो।